नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा हा फक्त तुमच्या एकट्याचा नाही तर तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचा जिवंत प्रश्न मी डिस्कस करणार आहे। जिवंत प्रश्न म्हणजे नेमका कोणता हो सर? काय आहे हा प्रश्न? प्रश्न एकच आहे, परंतु त्याचं उत्तर आपल्याला काही अजून गवसलेलं नाहीये। प्रश्न आहे, इतके वर्ष झाले आम्ही बँक एक्झामची तयारी करतोय परंतु रिझल्ट काही आलेला नाहीये। रिझल्ट न येण्यामागचं कारण काय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यायला कोणी तयारच नाही। आणि यामुळे काय होतंय, कुठेतरी आम्हाला एकटेपणा आलेला आहे। कोणी आम्हाला समजून घ्यावं अशी व्यक्ती भेटत नाहीये। आम्ही एकटेच लढतोय, लढत पुढे चाललोय आणि ज्या वेळेस मागे वळून बघतोय तर आम्हाला कोणीच दिसत नाहीये। तर हा एकटेपणा का आलाय मित्रांनो? का आपल्याला सध्याची ही मानसिक स्थिती एवढी जड जात आहे? तर या मागचं कारण पहिल्यांदा समजून घ्या। या व्हिडिओमध्ये मी फक्त तुमचे प्रॉब्लेम्स डिस्कस करणार नाहीये, तर या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय आहे, रिझल्ट येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोणाची मदत घ्यावी लागेल आणि कशा प्रकारे या एकटेपणातून बाहेर यावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींवर उपाय आहे हा देखील मी तुमच्यासोबत डिस्कस करणार। तर मूळ प्रश्न असा आहे की एकटेपणा आम्हाला का येतोय, का असं होतंय? प्रीची एक्झाम निघते, मेन्स काहीतरी मार्कांमुळे राहते। या अगोदर प्री निघत नव्हती, एवढा अभ्यास केलाय की कुठेतरी आता प्री निघायला लागल्यात, पण मेन्स निघत नाहीये आणि मेन्स न निघल्यामुळे कुठेतरी सायकोलॉजिकल प्रेशर माझ्यावर वाढत चाललंय, असा हा तुमचा मूळ मुद्दा आहे। हे प्रेशर फक्त तुमच्या एकट्यामुळे वाढत नाहीये, याला फक्त तुम्ही एकटे जिम्मेदार नाही आहात। या प्रेशरला अजून काही कारण आहेत, वन बाय वन कारण समजून घ्या। सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपल्या फॅमिलीचं एक्सपेक्टेशन्स, किंवा तुम्हालाही असं वाटत असेल की मला फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आहे, हे एक कारण असू शकतं। दुसरं कारण असू शकतं सोशल प्रेशर। कुठेतरी आपल्या सोबतचा व्यक्ती सिलेक्ट झालेला आहे, रिलेटिव्ह मध्ये कोणी सिलेक्ट झालेला आहे, रूममेट सिलेक्शन झालेलं आहे आणि आपल्याला ज्या वेळेस फेल्युअर येतं त्यावेळेस आपण स्वतःला ब्लेम करतो, स्वतःला आपण कोसायला सुरुवात करतो। तिसरं जे मेन रिझन आहे मित्रांनो, ते मेन रिझन आहे कुठेतरी इकॉनॉमिकल असलेलं तुमच्यावर बर्डन। हो, हे देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचं कारण असू शकतं, कारण घरची परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नाहीये। मला आता घरासाठी काहीतरी करायचं आहे, माझ्यावर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत सर, मला कोणीतरी समजून घेणार नाही उरलंय आणि कुठेतरी याच कारणांमुळे एकटेपणा मला भेडसावत आहे। मग हा एकटेपणा दूर कसा करायचा, यासाठी आम्हाला काय उपाय पाहिजेत, काय काय गोष्टी कराव्या लागतील, तेही आपण वन बाय वन समजून घेऊया। मग आता हा प्रश्न येतोय की रिझल्ट काय येत नाहीये, नेमकं चुकतं काय आहे? पहिल्यांदा ज्या वेळेस मी क्लासेस करायला आलो, जेवढं काही मी उत्साहाने आलो होतो, जेवढं माझ्यामध्ये एन्थुझियाझम होता, आता तो उत्साह राहिलेला नाहीये। आता फक्त राहिलेला आहे सायकोलॉजिकल प्रेशर, आता राहिलेला आहे फक्त निगेटिव्हिटी, आता राहिलेला आहे स्वतःवर डाऊट, या व्यतिरिक्त काहीच राहिलेलं नाहीये। सगळ्यात पहिले तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिलीट कराव्या लागतील आणि त्याच्याही आधी सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय असेल तर एकटेपणा घालवा। सर्व एकटेपणा घालवायचा असेल तर आम्ही ग्रुप स्टडीज कडे फोकस करावं का, ते देखील आम्ही करून पाहिलं। तिथे आम्हाला लक्षात आलंय की निव्वळ तिथे टाइमपास होतोय। सुरुवातीला काही दिवस खूप मजा येते, नंतर ग्रुप मध्ये देखील सब ग्रुप्स तयार व्हायला सुरुवात होते। तिथे मित्रमैत्रिणी जरा जास्त आवडायला लागतात, अभ्यासापासून भरकटायला लागतंय। हा देखील ग्रुप स्टडीचा मोठा प्रॉब्लेम आहे। मग यावर दुसरा उपाय काय आहे? एकटेपणा घालवायचा असेल तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही एक मेंटॉर शोधा। मेंटॉर शोधणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुमचा अभ्यास करणं। मेंटॉर शोधत असताना कंपल्सरी नाहीये की तो मेंटॉर फक्त शिक्षकच असला पाहिजे किंवा तो टीचरच असला पाहिजे, पण मेंटॉर शोधत असताना तो मेंटर जो मला प्रॉपर गाईड करेल, ज्याला मी माझा कोच समजेल, ज्याला मी माझा गुरु समजेल, त्याला त्या क्षेत्रातला अनुभव असणं गरजेचं आहे। दुसरी कंडिशन मेंटर शोधताना अशी शोधा की ज्याही वेळेस मी त्यांच्याकडे जाईल मला त्या गुरुने प्रॉपर वेळ दिला पाहिजे, त्या मेंटरने वेळ दिला पाहिजे।
त्या गुरुने माझ्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे, माझ्यामध्ये त्याने स्वतःला बघितलं पाहिजे, जेणेकरून त्याला मी समजेल. बरोबर आहे. तर मेंटर शोधत असताना या 2-3 कंडिशन जर तुम्ही पाळल्यात तर मित्रांनो प्रॉपर मेंटर तुम्हाला आरामशीर मिळेल. मग तिथे थोडंसं खुलं व्हायचा प्रयत्न करा. तुमच्यावर असलेलं सायकोलॉजिकल प्रेशर असेल, इकॉनॉमिकल प्रेशर असेल, सोशल प्रेशर असेल, जे काही असेल तिथे थोडंसं मनातून बोला. बघा 50% रिलॅक्सेशन तिथेच तुम्हाला मिळेल. यानंतर काय करायचंय सर, एकटेपणा तुम्हाला घालवायचा असेल तर मेंटरची गरज लागणार आहे. मेंटरवर ट्रस्ट मात्र तुम्हाला ठेवावं लागेल. हा ट्रस्ट तुम्हाला कोणत्याच परिस्थितीमध्ये ब्रेक करता कामा नये, ना मेंटरने ना तुम्ही. दोघांनीही एकमेकांमध्ये अशा प्रकारे दुवा ठेवायचा आहे, कम्युनिकेशन अशा प्रकारे ठेवायचं आहे की तिथे फक्त मेंटरने सांगितलं लढ तर तुम्ही बिनधास्त ट्रस्ट ठेवून लढलं पाहिजे. मला माहितीये सध्या तुम्हाला कोणतरी हवंय की जो तुमच्या पाठीवर हात ठेवेल आणि फक्त लढ म्हणेल. हा एकटेपणा तुम्हाला खूप त्रास देतोय आणि हा पाठीवरचा हात तुम्हाला शोधायचा आहे. मग हे कोणीही असेल, तुमचा सिलेक्ट झालेला विद्यार्थी असू शकतो, तुमचा मित्र असू शकतो, तुमचे टीचर्स असू शकतात किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्येही कोणी असू शकतं. तर हे कंपल्सरी नाहीये की हा शिक्षकच पाहिजे, हा कोणीही असू शकतो. मग यानंतरच्या पुढच्या गोष्टी काय आहेत सर, एकटेपणा घालवण्यासाठी मी मेंटरचा पूर्णपणे ब्लाइंडली ट्रस्ट ठेवून फॉलो करणार. तिसरी महत्वाची गोष्ट, या अगोदर ज्या चुका मी केल्यात त्या चुका पुन्हा मी करणार नाही. कारण की चुकांची पुनरावृत्ती कळत न कळत आमच्याकडून वारंवार होत असते. आता या बारीक बारीक चुका कोणकोणत्या आहेत? सगळ्यात मोठी चूक, आपण अभ्यासाला फ्लो मध्ये कन्सिस्टंटली करत नाही. आपल्याकडे सणवार असतील, मित्रमैत्रिणींचे किंवा रिलेटिव्हचे लग्न असतील किंवा असे वेगवेगळे काही उपक्रम असतील जिथे आम्ही पार्टिसिपेट करतो आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो. आणि मेन रिझन जे असतं, वारंवार घरी जाणे, सुट्ट्या मारणे, अभ्यासापासून थोडस स्वतःला डायव्हर्ट करणे, ही सगळ्यात मोठी चूक विद्यार्थ्यांची होत आहे. तर पहिल्यांदा ही चूक अवॉइड करा. कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे एकटं असल्यावर जड जातं. मग कन्सिस्टन्सी आम्हाला जर मेंटेन ठेवायची असेल तर ग्रुपमध्ये असल्यावर जरासा अभ्यासाला मजा येते, पण तो ग्रुप देखील मेंटरच्या अंडर असला पाहिजे. फक्त विद्यार्थ्यांनी केलेल्या ग्रुपमध्ये 99% चान्सेस आहे तो ग्रुप पुन्हा अभ्यास करणार नाही, तो वेगळ्या वर्णाला लागतो. मग जर तिथे मेंटर असेल, त्या अंडर मध्ये जर हा ग्रुप काम करत असेल तर तिथे डिसिप्लिन पण राहते आणि बाकीच्या गोष्टी तिथे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट, काय चूक आम्ही करतो, सेकंड जी चूक आहे मित्रांनो, आपण आपल्या स्वतःची लेवल तपासत नाहीये. आम्ही फक्त काय करतो, अभ्यास करतोय, पुन्हा सुरुवात करतो, पुन्हा अभ्यास करतो, रिझल्ट येत नाही, पुन्हा सुरुवात करतोय. मग नेमकं मी कोणत्या लेवल पासून सुरुवात करायला पाहिजे? एकदा स्वतःची लेवल चेक करा, स्वतःची लेवल तपासा. ज्या अर्थी माझे प्रीचे एक्झाम्स येत आहे म्हणजे माझी प्रीची लेवल आहे, आता मला मेन्स कडे फोकस करायचा आहे, मला हे टॉपिक एकदम स्ट्रॉंग आहेत, मला पुढच्या टॉपिकला स्ट्रॉंग करायचं आहे, हे एकदा कागदावर लिहा मित्रांनो. आणि या गोष्टी मेंटर सोबत डिस्कस करा की सर इथून पुढे मी काय करायला पाहिजे. मेंटर सोबत दररोज बोला गरजेचं नाहीये, पण कमीत कमी 7 दिवसातून एकदा मेंटरला भेटणं गरजेचं आहे. तिथे मोकळं शेअर करा, या 7 दिवसामध्ये मेंटरने दिलेले टास्क तुम्ही कंप्लीट केलेत का, तुम्ही या 7 दिवसामध्ये काय काय केलंय, या 7 दिवसामध्ये इम्प्रूव्हमेंट किती झालेली आहे, सगळ्या गोष्टी दिलखुलास बोला मित्रांनो. बघा खूप मोठा इम्पॅक्ट तुम्हाला इथे दिसेल आणि हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल. यानंतर तिसरी चूक आमची काय होते सर, सगळ्यात मोठी चूक, आम्ही वारंवार सुट्ट्या मारणे, कन्सिस्टन्सी नसणे. सेकंड चूक आमची काय आहे, स्वतःची लेवल तपासत नाही, पुन्हा शून्यातून सुरुवात, पुन्हा शून्यातून सुरुवात. तिसरी जी चूक आमची होते मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांची की जनरल अवेअरनेस किंवा बँकिंग अवेअरनेस, कॉम्प्युटर अवेअरनेस यासारखे सब्जेक्ट कडे आम्ही दुर्लक्ष करतो. प्री निघाल्यावर मेन्सला बघूया ना, जनरल अवेअरनेस करूयात. 15 दिवसामध्ये आम्ही 1 वर्षाचं जनरल अवेअरनेस करणार, ही थोडीशी अशक्य गोष्ट वाटत नाही का तुम्हाला? तुमच्या मनाला पटतंय का 15 दिवसामध्ये तुम्ही वर्षभराचं जे करणार आहात? शक्यच नाहीये.
म्हणजे एका वर्षभराचं जेवण तुम्ही 15 दिवसामध्ये खाऊ शकत नाही. जीए हा असाच सब्जेक्ट आहे जो दिवसाला केलाच पाहिजे. आणि जीए करण्यासाठी जास्त इम्पॅक्ट केव्हा पडेल, ज्या वेळेस तुम्ही ग्रुपमध्ये जनरल अवेअरनेस सारखा अभ्यास करणार, डिस्कस करणार, तिथे एकमेकांशी क्वेश्चन डिस्कस करणार, मायक्रो लेवलच्या कन्सेप्ट डिस्कस करणार. बघा मित्रांनो, तुम्हाला कुठे लेक्चर्स करण्याची गरज पडणार नाही ना, तुमचा वेळ वाया जाईल. पण पुन्हा कंडिशन तीच, तो ग्रुप अंडर तुमचा मेंटर असणं गरजेचं आहे. चौथी चूक आमची काय होते सर? चौथी आणि अत्यंत महत्वाची चूक एक होते, आम्ही फक्त कागदावरच नातं जपतोय. आम्ही ऑनलाईन टेस्ट आणि अनालिसिस याच्यावर खूप कमी लक्ष देतोय. आम्ही ऑनलाईन टेस्ट आणि अनालिसिस केव्हा करतो रे? परीक्षा ज्या वेळेस असते त्याच्या 10-15 दिवस अगोदर. का बरं असं करतोय आम्ही? ही सगळ्यात मोठी चूक नाहीये का रे? तुम्हाला पेपरमध्ये ज्यावेळेस एक्झाम मध्ये जात असाल, ऑनलाईन टेस्ट मध्ये प्रत्येक एक्झामची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. क्लर्क लेवलची जर एक्झाम असेल तर तिथं आम्हाला स्पीड आणि अॅक्युरेसी दोन्ही मेंटेन ठेवून एकदम फास्ट सॉल्व्ह करावं लागतं. ऑफिसर लेवलची एक्झाम असेल तर तिथे आम्हाला स्पीड तर ठेवायचीच आहे, परंतु तिथे अॅक्युरेसी ठेवण्यासाठी क्वेश्चन सिलेक्शन देखील मॅटर करणार आहे. म्हणजेच ऑफिसर्स लेवलला क्वेश्चन सिलेक्शन महत्वाचं आहे, तर क्लरिकल लेवलच्या एक्झाम मध्ये स्पीड आणि अॅक्युरेसी दोन्ही महत्वाच्या आहेत. दोन्ही ठिकाणी असलेल्या स्ट्रॅटेजीज या वेगवेगळ्या अप्लाय होणार आहेत. ही डेव्हलपमेंट कुठे होणार आहे? आम्ही ज्या वेळेस क्वेश्चन बघतोय त्याला सॉल्व्ह करावा का स्किप करावा, हाच डिसिजन घेण्यासाठी भरपूर वेळ जर लागत असेल तर हे लागण्यामागचं कारण आम्ही प्रॉपर ऑनलाईन टेस्ट दिलेल्या नाहीयेत, मॉक टेस्ट दिलेल्या नाहीयेत ना, त्याचा अनालिसिस केलेला आहे. अनालिसिस जरी केलं असेल तर आम्ही एकट्यात अनालिसिस करतो. कधी आम्ही कोणाच्या सोबत अनालिसिस केलेलं नाहीये, कोणाच्या अंडर आम्ही ऑनलाईन टेस्ट दिलेले नाहीयेत. स्वतः जो त्या सब्जेक्ट मध्ये परफेक्ट आहे त्यांनी जर ऑनलाईन टेस्ट देत असेल आणि तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल मित्रांनो, इथं मायक्रो लेवलच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. केव्हा ऑप्शनने जायचं, केव्हा आम्हाला क्वेश्चन स्किप करायचा, पुन्हा रिअटेम्प्ट केव्हा करायचा, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी क्लिअर होतात. परंतु आमची चूक तीच होते की आम्ही प्रयत्न करतोय एकटं लढण्याचं. आणि हा एकटेपणा काय येतो? सुरुवातीला वेळ द्यायला बरेच जण तयार असतात, पण ज्या वेळेस आमच्या पदरामध्ये फेल्युअर येतं त्यावेळेस आम्हाला कोणी जवळ घ्यायला तयार नसतं. आणि हे या सोसायटीचं, या समाजाचं कटू सत्य तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागेल. जो यशस्वी आहे प्रत्येक जण त्याला डोक्यावर घेऊन नाचवतं, आणि जो अयशस्वी मित्रांनो ते प्रत्येक जण त्याला दुर्लक्ष करतो. मग आता प्रश्न असा आहे की आम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे हे आम्हीच डिसाईड करणार आहोत. आणि हे डिसाईड करण्यासाठी आजच्या घडीला जे काही मी उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत, थोडंसं त्याच्यावर तुम्ही इमानदारीने काम करणं हे मात्र तुमचं कर्तव्य असणार. तर या व्हिडिओच्या शेवटी अजून एक महत्वाची अनाउन्समेंट मी तुमच्यासाठी करणार आहे. जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पोहोचला असाल याचा अर्थ तुम्ही सिरियसली हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्यासारखे जे विद्यार्थी असतील ज्यांना खरंच अशा गोष्टींची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे खरंच तुम्हाला गरज आहे. आणि ज्या अर्थी तुम्हाला गरज आहे तर तुमच्यासाठी मेंटरशिप करण्यासाठी, तुम्हाला प्रॉपर गाईड करण्यासाठी जर माझ्या अंडरमध्ये तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय हा माझा पर्सनल नंबर आहे 7350164735. यासाठी मी मेंटरशिप चालू करणार आहे. सिलेक्टेड विद्यार्थी ज्यांचं मेन्स निघत नाहीये त्यांना मी माझ्या अंडर मध्ये काम करून घेणार आहे. माझ्या अंडर मध्ये डेली डिसिप्लिन मध्ये वर्क करून घेणार आहे. एक प्रॉपरली ग्रुप, आणि स्ट्रिक्टली या ग्रुपचा फायदा फक्त रिझल्ट ओरिएंटेड असेल. ना फ्रेंडशिप, ना पर्सनल रिलेशन, ना पिकनिक, ना पार्टीज, ओनली स्टडीज, एवढाच या ग्रुपचा आपलं इंटेन्शन असणार. जर तुम्ही सिरियस असाल आणि तुम्हाला खरंच गरज असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. लक्ष असू द्या मित्रांनो, भलेही सध्या आपल्याला सक्सेस येत नसेल हरकत नाहीये, परंतु येणाऱ्या काळामध्ये सक्सेस भेटलंच पाहिजे अशा अनुषंगाने आपल्याला काम करायचं आहे. अपेक्षा ठेवतो सर्वांना ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.